नवीन उद्योजक तयार करण्यासाठी जेवढा तालुक्यात एकमेव स्मॉल इंडस्ट्री एरिया स्थापन केली आहे ती एरिया आहे पुनर्वसती केंद्र रामनगर येथे। मात्र या इंडस्ट्री एरियातल्या कंपन्यांची आणि त्या भागाची स्थिती गती आणि व्यथा काय आहे ते आपण जाणून घेऊयात। हेच ती औद्योगिक वसाहत ज्यांनी रोजगाराचं स्वप्न दाखवलं होतं। अनेक युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात या हेतूने जोडा तालुक्यातील रामनगर येथे स्थापन केलेली ही लघु औद्योगिक वसाहत आज उपेक्षेमुळे ओसाड व स्मशानभूमीसारखी बनली आहे। ಜೋಡಾ ತಾಲೂಕಿನ ರಾಮನಗರದಲ್ಲಿ ಕೈಗಾರಿಕಾ ಸ್ಥಾಪಿಸಲು 1982ರಲ್ಲಿ ಕೈಗಾರಿಕಾ ಸ್ಥಾಪಿಸಲು ಸರ್ಕಾರ ಅನುಮತಿ ನೀಡಿದೆ। ಆದರೆ ಈ ಕಳೆದ 25 ವರ್ಷಗಳಿಂದ ಕೈಗಾರಿಕೆಗಳು ಚಾಲ್ತಿಯಲ್ಲಿದೆ ಅಂತೇಳಿ 18 ಕಂಪನಿಗಳು ಚಾಲ್ತಿಯಲ್ಲಿ ಇದೆ ಅಂತೇಳಿ ಸರ್ಕಾರ ಹೇಳುತ್ತದೆ। ಆದರೆ ನಾವು ಪರಿಶೀಲನೆ ಮಾಡಿದ ಪ್ರಕಾರ ಅಲ್ಲಿ ಬರೀ 5 ರಿಂದ 6 ಕಂಪನಿಗಳು ಮಾತ್ರ ಚಾಲ್ತಿಯಲ್ಲಿದೆ। इथे गेली 25 वर्षे कंपन्यांनी जागा अडवून ठेवली असली तरी उत्पादन कार्य सुरू न झाल्याने स्थानिकांना रोजगार देण्याचं स्वप्न धुळीस मिळालंय। आम्ही जेव्हा RTIच्या माध्यमातून माहिती मिळवली आणि त्याचा अभ्यास केला तेव्हा पायाखालची मातीच सरकली। आपल्या हाती मिळालेल्या आकडेवारीनुसार तब्बल 67 प्लॉट आहेत ते ऑलरेडी लीजवर विविध कंपन्यांना सरकारनं म्हणजेच स्मॉल इंडस्ट्री एरिया कॉर्पोरेशननं दिलेले आहेत। मात्र अनेक ठिकाणी आम्ही जी इंडस्ट्री एरियाची पाहणी केली त्यावेळी अशा कंपन्यांनी अशा पद्धतीने अर्ध्या मर्ध्या स्थितीत आपली इमारती बांधून ठेवलेल्या आहेत। मात्र प्रत्यक्षात पाहिलं तेव्हा त्या ठिकाणी कोणतीच कंपनी आपल्याला सुरू झाल्याचं दिसत नाही। तुम्ही बघू शकता कशा पद्धतीनं ही जी इंडस्ट्री एरियासाठी जी कंपन्यांनी घेतलेल्या जागा आहेत आणि त्या जाग्यामध्ये कशी मोठी मोठी झाडं निर्माण झालेली आहेत यावरून सरकारची जी दखल घेण्याची जी स्थिती आहे ती आपल्याला समजून येते। येथे 1999 पासून विविध कंपन्यांना 7 ते 10 वर्षाच्या लीजवर जागा देण्यात आली आहे। सरकारी नियमानुसार ज्यांनी जागा घेतली त्यांनी 2 वर्षात उद्योग सुरू करणे बंधनकारक आहे। मात्र मुदतवाढ घेऊनही बहुतेक कंपन्या कार्यरत झालेल्या नाहीत। लीज संपून दशक उलटले तरी महामंडळाकडून त्या फ्लॅटवर कोणतीही कारवाई केली गेली नाही। वसाहतीत अनेक ठिकाणी अर्धवट बांधकामे उभी आहेत। काही ठिकाणी मोठमोठी झाडे वाढली असून परिसर जंगल व कचरा डेपोमध्ये परिवर्तित झाला आहे। काही इमारती पूर्ण झाल्या असल्या तरी त्यात उत्पादन सुरू नसल्याने त्या शोभेची वस्तूसारख्या उभ्या आहेत। ಕೈಗಾರಿಕಾ ವಸಾಹತು ಸಂಪೂರ್ಣವಾಗಿ ಕೈಗಾರಿಕೆ ಪರಿಶೀಲನೆ ಮಾಡಿದ್ದೇವೆ। ಆದರೆ ಸರ್ಕಾರ ಏನು ಹೇಳ್ತದೆ 18 ಕಂಪನಿಗಳು ಚಾಲ್ತಿಯಲ್ಲಿ ಇದೆ ಅಂತ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ। ನಾವು ಈಗ ಪರಿಶೀಲನೆ ಮಾಡಿದರೆ ಬರೀ 5 ಕಂಪನಿಗಳು ಚಾಲ್ತಿಯಲ್ಲಿ ಇರುವ ಟೈಪ್ ನಮಗೆ ಕಾಣ್ತಾ ಇದೆ ಪರಿಶೀಲನೆ ಮಾಡಿದಾಗ। ಅದು ಬಾಕಿ ಉಳಿದಂಥ ಕಂಪನಿಗಳು ಏನಿದೆ ಅವರು ಹೀಗೆ ಏನಿಲ್ಲ ಆದರೂ ಕಟ್ಟಿದ್ದಾರೆ ಮತ್ತು ಹೀಗೆ ಬಿಟ್ಟಿದ್ದಾರೆ। ಅದು ಚಾಲ್ತಿಯಲ್ಲಿ ಇಲ್ಲ ಮತ್ತು ಉಪಯೋಗ ಬರುವಂಥವರಿಗೆ ಸಂಬಂಧಪಟ್ಟವರಿಗೂ ಚಾಲ್ತಿಯಲ್ಲಿ ಸಂಬಂಧಪಟ್ಟವರಿಗೂ ಅವಕಾಶ ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ಆಗ್ತಾ ಇಲ್ಲ। ಯಾಕಂದರೆ ಕೊಡ್ತಾನೂ ಇಲ್ಲ ಅವರು। ಸ್ಥಳೀಯರಿಗೆ ಅವಕಾಶ ಕೊಟ್ಟರೆ ಭಾಳಷ್ಟು ಒಳ್ಳೆಯದು। ಸ್ಥಳೀಯರಿಗೆ ಅವಕಾಶ ಮಾಡಿಕೊಟ್ರೆ ಸ್ಥಳೀಯರ ಜನರಿಗೆ ಕೆಲಸಕ್ಕೆ ಅವಕಾಶ ಕಲ್ಪಿಸೋದಂಗೆ ಆಗ್ತದೆ। ಈಗ ಹೀಗೆ ಇವರು ಎಲ್ಲ ಸುಮ್ಮನೆ ಈ ಟೈಪ್ ಬಿಟ್ಟಿಟ್ಟಿದ್ರೆ ಏನು ಪ್ರಯೋಜನ ಇಲ್ಲ। ಯಾಕಂತ ಹೇಳಿದರೆ ಮುಂದಿನ ಪೀಳಿಗೆ ಮಕ್ಕಳ ಭವಿಷ್ಯಕ್ಕಾಗಿ ಆ ಮಕ್ಕಳಿಗೆ ಉದ್ಯೋಗ ಅವಕಾಶ ಇಲ್ಲಿ ಸಿಗಬಹುದು। ಸುಪಾದಿಂದ ಬಂದು 42 ವರ್ಷಗಳು ಹೇಗೆ ಹೋಯಿತು। ಆದರೆ ಈ ಕೈಗಾರಿಕಾ ಅನುಷ್ಠಾನಕ್ಕಾಗಿ 1982ರಲ್ಲಿ ಅವಕಾಶ ಸರ್ಕಾರ ಮಾಡಿಕೊಟ್ಟಿದೆ। ಅದು ಸ್ಥಳೀಯರಿಗೆ ಅವಕಾಶ ಮಾಡಿಕೊಟ್ಟರೆ ಸರ್ಕಾರ ಬಹಳ ಒಳ್ಳೆಯದು ಅಂತ ನಮ್ಮೆಲ್ಲರ अभिप्राय। स्थानिक नागरिक आणि सामाजिक संघटनांकडून निष्क्रिय कंपन्यांच्या लीज रद्द करून नव्या उद्योगांना संधी देण्याची मागणी केली जाते। औद्योगिक वसाहतीचे पुनर्जीवन करून स्थानिकांना रोजगार देण्याचे सरकारने तातडीने पावले उचलावीत अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे।